पण अकुशल विचार सुद्धा उत्पन्न करू नये. कारण एखादा व्यक्ती जर दान पुण्य करत आहे, कुशल कर्म करत आहे आणि आपण जर अकुशल विचार केला तर जसं आपलं चित्त असेल, जसं मन विचार करत असेल तसं कर्म सुद्धा आपल्याला भोगावं लागत असते. सुखो बुद्धान उपादो सुखा सद्धम्म देशना सुखा संघस्स सामग्गी समगानं तपो सुखो. विश्ववंदनीय विश्वशांतीदूत प्रज्ञाशील समाधीचे उद्गाता महान करुणावान करुणेचा सागर तथागत सम्यक संबुद्ध तथागतांचा पावन पवित्र सद्धम्म, त्या सद्धम्माचा सातत्याने प्रचार आणि प्रसार करणारा सदापूजनीय भिक्खू संघ, बुद्ध धम्म आणि संघ या महान तीन रत्नाची आम्हा सर्वांना माहिती करून देणारे, आम्हा सर्वांचा आधारस्तंभ, भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व गुणपेतंग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीमध्ये संपूर्ण जीवन समर्पित करतो. आज या मंगलमय प्रसंगी महाबोधी विहाराच्या या अत्यंत रमणीय अशा परिसरामध्ये ज्यांनी स्वतः कुशल कर्म करावे, स्वतः पुण्यकर्म करावे आणि इतरांना सुद्धा त्या कुशल कर्मामध्ये पुण्यकर्मामध्ये सहभागी करून घ्यावे, या श्रेष्ठ आणि उदात्त अशा हेतूने या संघटनाचं ज्यांनी आयोजन केलं असे आमचे धम्मबंधू पूजनीय भिक्खू सारिपुत्तजी स्थवीर, उपस्थित संपूर्ण पूजनीय भिक्खू संघ, श्रद्धासंपन्न उपासक उपासिका, तद्वतच ऑनलाईन पद्धतीने प्युरिटी ऑफ माइंड या चॅनलवरती सातत्याने धम्मदेशना श्रवण करणारे सर्वच श्रद्धासंपन्न उपासक उपासिका, तुम्हा सर्वांच्या प्रती अनंत अनंत मंगलकामना, मंगलमैत्री भावना या ठिकाणी व्यक्त करतो आणि तथागतांच्या श्रेष्ठ अशा उपदेशाला या ठिकाणी सुरुवात करतो. आज अगदी सकाळपासून अत्यंत उत्साहाने हा संघदानाचा उत्सव आपण संपन्न करत आहात. सकाळीच अत्यंत सुंदर अशी रॅलीसुद्धा आपण काढली. पूजनीय भिक्खू संघाला अत्यंत स्वादिष्ट असं भोजनदान दिलं आणि संघदानसुद्धा आपणा सर्वांच्या वतीने करण्यात आलेलं आहे. 2 धम्मदेशना झालेल्या आहे. लाईनीमुळे थोडा अडथळा झाला, 10-15 मिनटं आपला वेळ त्यामध्ये गेला. आणखी एक धम्मदेशना आपणा सर्वांना श्रवण करायचं आहे. त्यासाठी तुमच्या मनाची तयारी, जसं सुरुवातीला बी संघपाल भंतेजींनी असे अनेक उदाहरण दिले की आपण जशा प्रकारे विचार करत असतो त्या विचारांचा प्रभाव जर अधिक झाला तर अधिक आपल्याला त्या गोष्टीकडे, त्या विचाराकडे आकर्षित व्हावं लागतं. आणि त्यामुळे जर तुम्ही भूक असा जर विचार केला तर अधिकच भूक लागेल. तर त्यामुळे थोडं आहे की नाही, विचार जर तिकडे केला तर मग तिकडेच लक्ष जाईल, आहे की नाही. तर
धम्मदेशना जर आपण श्रवण केले आणि भूक लागली, भंतेजी मला नाव काढलं की भूकेकडे लक्ष गेलं असेल. साहजिक आहे, कारण जे काही चित्तावरती आपल्या आलंबन असतात, जसं आपण विचार करतो तसं कृती आपण करत असतो, जसं आपलं मन तिकडं धावत असते. परंतु देशना ही श्रवण करण्यासाठी भंतेंनी अनेक महिन्यापूर्वी तुम्हाला तयार केलं, सांगितलं आणि तो उत्सव आज तुम्ही संपन्न करत आहात. धम्मदेशना श्रवण करणे अत्यंत कठीण अशी गोष्ट आहे. कठीण गोष्ट आहे धम्मदेशना श्रवण करणे. धम्मदेशना श्रवण करणे तर कठीण आहेच आहे, परंतु त्या धम्माला धारण करणे, त्याचं अनुसरण करणे, त्याचं आचरण करणे, प्रत्यक्ष रूपाने आपल्या अनुभूतीवरती त्याला घेणे हे सुद्धा अत्यंत कठीण आहे. संघदानाची ही परंपरा आजची नाही आहे, तर 26 वर्षापूर्वीची ही संघदानाची परंपरा आहे. एक छोटंसं बुद्ध काळातील मी उदाहरण तुम्हाला या निमित्ताने, संघदानाच्या निमित्ताने सांगणार आहे. दान उत्सव प्रसन्न चित्ताने जेव्हा आपण करत असतो, दान किती आपण करतो, किती देतो, याला विशेष असं महत्त्व नाही आहे. दान कोणत्या चेतनेने, कोणत्या भावनेने आपण देतो, याला एक विशेष असं महत्त्व आहे. आणि त्यामुळे दानाची जी भावना आहे ती भावना अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. पूजनीय सारीपुत्त भंतेंनी हे दान उत्सव मी का करत आहे, कशासाठी करत आहे, या संदर्भामध्ये आपल्या प्रस्ताविकेमध्ये भंतेंनी सविस्तरपणे सांगितलं. खरं तर प्रॅक्टिकली धम्माचं अनुसरण करावं, आपण स्वतःही करावं आणि इतर उपासकांना सुद्धा ती प्रेरणा द्यावी. एक अत्यंत ज्वलंत असं उदाहरण आपणा सर्वांच्या समोर भंतेने निर्माण केलेलं आहे. भगवंताच्या काळामध्ये सुद्धा ही दान परंपरा अशाच प्रकारची चालत होती. श्रद्धासंपन्न उपासक उपासिका भिक्खू संघाला, भगवंताला सामूहिक रूपाने भोजन देत असत. भगवंताच्या सोबत शक्यतो 500 भिक्खू असायचे, 1000 भिक्खू असायचे, 2000, 5000, 10000, 20000, 50000, म्हणजे अशा संख्येने भगवंताच्या समोर भिक्खू संघ असायचा. आणि उपासक सर्व मिळून, म्हणजे संपूर्ण जसं आज आपण सर्व नगराच्या वतीने भिक्खू संघाला भोजनदान दिलं, प्रत्येक माता भगिनींनी आपल्या हाताने बनवलेलं जे काही पदार्थ आणले, सर्वच्या सर्व अगदी वाहले. ही परंपरा बुद्ध काळापासून आहे. एक वेळचा प्रसंग आहे, अशाच प्रकारे राजगृहामधील लोकांनी भगवंताला, भिक्खू संघाला भोजनाचं निमंत्रण दिलं. आणि निमंत्रण दिल्यानंतर त्यांना असं वाटलं की आपण भगवंताला, भिक्खू संघाला भोजनदान देत आहोत, तर आपण या भोजनामध्ये राजाला सुद्धा निमंत्रित करूया. राजाला निमंत्रित करणे ही अत्यंत सन्मानाची गोष्ट असायची आणि राजासुद्धा त्या भोजनामध्ये सहभागी होत असतो. अत्यंत सुंदर पद्धतीने ते उपासक उपासिका दान उत्सवाची तयारी करत असतात. अत्यंत स्वादिष्ट असं भोजनदान देतात. आणि राजा विचार करतो की अरे किती श्रद्धासंपन्न उपासक उपासिका आहेत. भंतेंनी राजा बिंबिसाराच्या श्रद्धेबद्दल आता देशनेमध्ये सांगितलं, तर त्याच्याही मनामध्ये असा विचार उत्पन्न होतो की ही जनता म्हणजे माझी जनता आहे, माझे लोक आहेत, एवढ्या चांगल्या स्वरूपामध्ये दानाचं हे उत्सव करत आहेत, तयारी करत आहेत, आपण सुद्धा भगवंताला भोजनदान दिलं पाहिजे. आणि लगेच दुसऱ्या दिवशीचं निमंत्रण राजा बिंबिसार भगवंताला देत असतो. लोकांनी जे भोजनाचं म्हणजे व्यवस्था केली होती त्याच्यापेक्षा अधिक पटीने
चांगल्या प्रकारची व्यवस्था राजा बिंबिसार करत असतो आणि सर्व जनतेला सुद्धा त्या दान उत्सवामध्ये सहभागी करत असतो. त्या उत्सवामध्ये सहभागी झाल्यानंतर जे उपासक उपासिका असतात ते असा विचार करतात, अरे आपण जे दान पुण्य केलं यापेक्षा राजाने अधिक चांगल्या प्रकारचं दान पुण्य केलेलं आहे, आपण यापेक्षा अधिक दान पुण्य केलं पाहिजे. आणि लगेच ते भगवंताला उद्याच्या भोजनाचं निमंत्रण देतात. राजाने ज्या पद्धतीने भोजनाची व्यवस्था केली त्याच्यापेक्षा अधिक चांगल्या पद्धतीने भोजनाची ते व्यवस्था करतात. म्हणजे एक वेळेस उपासक उपासिका भगवंताला भोजन देतात, राजा बघतो, राजा त्याच्यापेक्षा चांगलं भोजन देतो, पुन्हा उपासकांना असं वाटतं की आपण सुद्धा द्यावं. म्हणजे अशा पद्धतीने 7 वेळा म्हणजे स्पर्धा, दानाची स्पर्धा त्या ठिकाणी चालत असते. कुशल कर्म करण्याची स्पर्धा केली पाहिजे, चांगले कर्म करण्याची स्पर्धा केली पाहिजे. कारण चांगले कर्म करण्याची, कुशल कर्म करण्याची स्पर्धा जर केले तर आपलं अधिक पुण्य आपल्या जीवनामध्ये आपल्याला प्राप्त होत असते. आणि शेवटी 6व्या वेळेस मात्र उपासक उपासिका अत्यंत चांगल्या प्रकारची व्यवस्था करत असतात. राजा चिंताग्रस्त होतो आणि आपल्या दालनामध्ये तो बसत असतो. दालनामध्ये बसल्यानंतर राणी मल्लिका, राजा बिंबिसाराची पत्नी, जेव्हा राजाला या अवस्थेमध्ये बघते आणि विचारते की महाराज आपण अत्यंत दुःखी आहात, आपण अत्यंत खिन्न आहात, उदास आहात, काय कारण आहे नेमकं? म्हणजे एखादा राजा आपल्यावरती आक्रमण करतो का? एखादा शत्रू आपल्यावरती चाल करून येत आहे का? म्हणजे कशामुळे तुम्ही एवढे बेचैन आहात, एवढे दुःखी आहात? तेव्हा राजा म्हणतो की मल्लिके, तुला माहीत नाही का, मी दान उत्सव करत असताना लोकांनी अत्यंत चांगल्या प्रकारचा दान उत्सव केलेला आहे आणि आता मला म्हणजे दानाची यापेक्षा अधिक चांगली तयारी करावी असं काहीही सुचत नाही आहे. तेव्हा राणी मल्लिका अत्यंत बुद्धिवान असते, अत्यंत हुशार असते. आपल्या पतीच्या कुशल कर्मामध्ये अत्यंत प्रसन्न चित्ताने ती सहभागी होत असते. दान पुण्य करत असताना भगवंत असे म्हणतात की समान रूपाने पती पत्नीने दान पुण्यामध्ये सहभागी असले पाहिजे. समान रूपाने शील पालन करण्यामध्ये पती पत्नीने समान रूपाने सहभागी असलं पाहिजे. प्रज्ञेचा अभ्यास करत असताना समान रूपाने पती पत्नीने आपल्या मनामध्ये ती भावना उत्पन्न केली पाहिजे. म्हणजे कुशल कर्म करत असताना दोघंही पती पत्नी अत्यंत समान रूपाने सारख्या चेतनेने जर त्या कुशल कर्मामध्ये सहभागी होत असतील तर त्याचा निश्चितपणे एक चांगल्या प्रकारचा लाभ होत असतो. तेव्हा मल्लिका राणी म्हणते की महाराज तुम्ही काही चिंता करू नका, या दान उत्सवाची मी तयारी करते. आणि मल्लिका राणी अत्यंत बुद्धिमान असते. तसं ही स्टोरी फार म्हणजे मोठी आहे. आपल्या प्युरिटी ऑफ माइंड या चॅनलवरती ही देशना आहे ज्याला अदृश्य दान म्हणजे अशा प्रकारचं ते एक चॅप्टर आहे. धम्मपद अठ्ठकथेमध्ये अत्यंत विस्तार रूपाने आहे. अगदी वेळ कमी असल्यामुळे तुम्हाला थोडक्यामध्ये मी सांगत आहे. तर अदृश्य दान पद्धती म्हणजे त्या ठिकाणी अदृश्य दान असं म्हटलं आहे. आणि मल्लिका राणी त्या दानाची तयारी करत असते. फार सुंदर सुंदर अशा प्रकारचे श्वेत वस्त्र ती तयार करते. त्यानंतर 500 म्हणजे हत्तींना ती तयार करत असते, जे की संपूर्ण दान पुण्य ते हत्ती करत असतात. भगवंताच्या भिक्खू संघाच्या समोर श्वेत वस्त्र ते धारण करत असतात. असं म्हटलं आहे की 499 हत्ती त्या ठिकाणी त्यांच्याकडे असतात. तेव्हा राजा पुन्हा मल्लिकेला म्हणतो की मल्लिके आपल्याकडे तर एक हत्ती म्हणजे कमी आहे, 499 हत्ती होत आहेत. तेव्हा मल्लिका राणी म्हणते की महाराज काळजी करू नका, तुम्ही एक हत्तीचं पिल्लू जे की अप्रशिक्षित आहे, राजांकडे अनेक हत्ती असतात परंतु प्रशिक्षित हत्ती नसतात, 499 प्रशिक्षित हत्ती असतात. तेव्हा मल्लिका राणी म्हणते एका हत्तीच्या पिल्लाला तुम्ही त्या ठिकाणी अंगुलीमाल भंतेंच्या समोर उभं करा. ते म्हणतात की तो हत्तीचं पिल्लू या दानोत्सवामध्ये म्हणजे गोंधळ निर्माण करू शकतो. तेव्हा मल्लिका राणी म्हणते की महाराज असं होणार नाही. आणि त्यानंतर ते दान उत्सव केला जातं.
ते हत्तीचं पिल्लू अप्रशिक्षित जरी असेल तरी अंगुलीमाल भंतेंच्या मैत्री बलाने ते अत्यंत शांत त्या ठिकाणी राहत असते. दान उत्सव पूर्ण होत असतो. अत्यंत चांगल्या प्रकारे मल्लिका राणी राजा बिंबिसार दान पुण्य करत असतो. भिक्खू संघाला भोजन दान देतो. असं म्हटलं की असंख्य भिक्खूंना त्या ठिकाणी दान दिलं जातं. दान दिल्यानंतर राजा एक छोटंसं आसन घेऊन भगवंताच्या समोर बसत असतो. परंपरा आहे, भिक्खू संघाला भोजनदान दिल्यानंतर भगवंत दानाचं अनुमोदन करत असतात आणि राजा एक छोटंसं आसन घेऊन भगवंताच्या समोर बसतो दानाचं अनुमोदन ऐकण्यासाठी. तेव्हा भगवंत राजा अशा इच्छेने बसतो की भगवंताने विस्तार रूपाने आपल्याला धम्मदेशना द्यावी. भगवंत विस्तार रूपाने धम्मदेशना देत नाहीत. केवळ एक गाथा त्या ठिकाणी भगवंत म्हणतात, म्हणजे एका गाथेचा उपदेश देतात की जो कंजूस मनुष्य असतो, जो कृपण मनुष्य असतो, जो दान देण्याची ज्यांची दानत नसते, अशा प्रकारचा मनुष्य कधीही दान पुण्य करू शकत नाही. ज्याच्या चित्तामध्ये दान पुण्य करण्याची भावना असते, वृत्ती असते, केवळ तोच मनुष्य दान पुण्य करत असतो. अशा प्रकारे त्या गाथेचा तो सार आहे. आणि एक गाथा म्हणून भगवंत दानाचं अनुमोदन त्या ठिकाणी संपवतात. दानाचं अनुमोदन संपवल्यानंतर राजाचं चित्त प्रसन्न होत नाही. राजाला असं वाटतं मी एवढं मोठं दान पुण्य केलं आहे. असं म्हटलं आहे, साहित्यामध्ये असा उल्लेख आहे, ते दान उत्सव संपन्न करण्यासाठी राजाला त्या काळामध्ये 9 करोड रुपये खर्च झाले होते. म्हणजे 9 करोड रुपयाचं दान राजाने त्या ठिकाणी केलं होतं. संपूर्ण दान उत्सव करण्यासाठी 9 करोड रुपये त्याचा खर्च आला होता. म्हणजे त्या काळामध्ये विचार करू शकता तुम्ही की किती मोठा तो उत्सव असेल. तेव्हा राजा अप्रसन्न होतो. त्याला असं वाटतं की एवढं मोठं मी दान पुण्य केलं, भगवंताने विस्तार रूपाने धम्मदेशना द्यायला पाहिजे होते, परंतु भगवंताने दिली नाही. तो अप्रसन्न होतो, परंतु भगवंतासमोर तसं तो बोलून दाखवत नाही. दुसऱ्या दिवशी मात्र तो सकाळी सकाळी भगवंताकडे जातो, भगवंताला प्रणाम करतो आणि तो म्हणतो की भगवान, माझं काही चुकलं का? जर काही चुकलं असेल, काही कमी झालं असेल तर भगवंताने मला क्षमा करावी. भगवान, काल मी जे दान उत्सव केला आहे त्या दान उत्सवाचं दानाचं अनुमोदन भगवंताने विस्तार रूपाने का केलं नाही? भगवान, माझी अशी इच्छा होती की त्या दानाचं अनुमोदन आपण विस्तार रूपाने करावं, परंतु विस्तार रूपाने आपण दानाचं अनुमोदन केलं नाही. तेव्हा भगवंत म्हणतात की महाराज, असं काही नाही. तुम्ही अत्यंत प्रसन्न चित्ताने, अत्यंत आनंदी चित्ताने तुम्ही दान पुण्य केलं. महाराज, अशा प्रकारचं दान भगवंताच्या जीवनामध्ये केवळ एक वेळ होत असते. ज्या पद्धतीने तुम्ही दान पुण्य केलं, असं दान पुन्हा पुन्हा भगवंताच्या जीवनामध्ये होत नाही. केवळ एकदाच सम्यक संबुद्धाच्या जीवनामध्ये अशा प्रकारचं अदृश्य दान होत असते. पुन्हा असा कोणीही असं दान पुण्य करू शकत नाही. बघा, त्या दानाची किती महती असेल, किती महान ते दान पुण्य असेल. भगवंत स्वतः म्हणतात की असं दान कोणीच करू शकत नाही, जे की पहिल्यांदा भगवंताच्या जीवनामध्ये असं दान पुण्य होत असते. आणि मग राजा म्हणतो की भगवान, जर एवढं हे महान दान पुण्य आहे तर आपण दानाचं अनुमोदन विस्तार रूपाने का केलं नाही? तेव्हा भगवंत असे म्हणतात की महाराज, परिषद ही अशुद्ध होती. म्हणजे जे काही जनसमूह होता ते जनसमूहामध्ये परिषद ही अशुद्ध होती. मग राजा म्हणतो की भगवान, परिषद अशुद्ध कशी होते? तर राजाचे 2 म्हणजे प्रधान असतात. एक कण्ण नावाचा प्रधान असतो आणि जुग्न नावाचा प्रधान असतो. तर त्यापैकी एक जो राजाचा प्रधान असतो तो असा प्रकारचा विचार करतो, कारण लोकप्रवाह आहे, लोकप्रवाहामध्ये समान रूपाने, सारख्याच रूपाने विचार करणारे लोक नसतात. ऐक ना, भिन्न भिन्न लोक असतात. आता सारीपुत्त भंते दान उत्सव करत आहेत, म्हणजे स्वतः त्यांना जे काही दान मिळत आहे ते दान, आणि लोकांना ते प्रेरणा देतात, ते दान पुण्य, आणि भिक्खू संघाला ते दान पुण्य करत असतात. ही गोष्ट सर्वांनाच आवडेल असं नाही आहे, म्हणजे भिक्षूंना सुद्धा आवडेल असं नाही आहे, किंवा उपासकांना सुद्धा आवडेल असं नाही आहे. कारण सर्वांच्या चित्ताची जी मानसिकता आहे ती भिन्न भिन्न असते, आणि त्यामुळे सर्वांना सर्व काही गोष्टी
आवडत नसतात, परंतु एखादी गोष्ट जर चांगली असेल तर ती मात्र आपण सातत्याने केली पाहिजे. आणि त्या दोन जे प्रधान असतात त्यापैकी एक प्रधान अशा प्रकारचा विचार करतो की अरे राजा किती मूर्ख आहे, राजा किती मूर्ख आहे, राजा किती अज्ञानी आहे. राजाने या दान उत्सवामध्ये 9 करोड रुपये खर्च केले. जनतेचा पैसा राजाने या भिक्खू संघाला दान केला. आता ह्या भिक्षूंना एवढं मोठं दान दिल्यानंतर हे भिक्षू काय करणार आहेत? विहारामध्ये जातील, आराम करतील, झोपतील, प्रमादामध्ये राहतील. यांना दान देऊन काय लाभ होणार आहे? भिक्षूंना दान देऊन काय लाभ होणार आहे? हे तर काहीच करत नाहीत. हे कामसुद्धा करत नाहीत, परिश्रमसुद्धा करत नाहीत, मेहनतसुद्धा करत नाहीत. यांना चांगल्या प्रकारचं खायलासुद्धा दिलं जातं, वस्त्र दिलं जातं, औषध दिले जाते, सर्व काही दिलं जातं. मग यांना देऊन काय लाभ होणार आहे? अशा प्रकारचा एक प्रधान त्या ठिकाणी राजा दान पुण्य करत असताना मनामध्ये विचार उत्पन्न करत असतो. दुसरा त्या ठिकाणी असा विचार करतो की अरे राजा किती पुण्यवान आहे, राजा किती महान आहे. राजाने तर स्वतः दान कर्म केलंच केलं, परंतु या दान उत्सवामध्ये संपूर्ण राजगृहातील लोकांना सुद्धा संधी दिली, सर्वांना पुण्यकर्म करण्याची संधी उपलब्ध करून दिली. राजा किती महान आहे. म्हणजे दोन व्यक्ती बघा कशा प्रकारचे विचार करतात. एक त्याच कर्माला चांगल्या प्रकारचं म्हणतो, पुण्यकर्म म्हणतो, आणि दुसरा व्यक्ती मात्र त्याला मूर्खपणाचं कर्म असं म्हणत असतो. कारण मनुष्याच्या प्रवृत्त्या ह्या भिन्न भिन्न असतात. आणि तेव्हा भगवंत असं स्पष्टीकरण करतात. तेव्हा राजा त्या दोन्ही सेनापतींना, प्रधानांना त्या ठिकाणी बोलवतो आणि त्यांना विचारतो की तुम्ही असं कर्म केलं का, तुम्ही असा विचार केला का? तर ते म्हणतात की होय महाराज, आम्ही अशा प्रकारे विचार केलेला आहे. तेव्हा जो अकुशल विचार करत असतो त्याला म्हणतो की भल्या माणसा, हे दान पुण्य कर्म करत असताना मी तुला विचारलं का, मी तुझा सल्ला घेतला का, मी तुझ्याकडून पैसे घेतले का? अरे हे दान पुण्य कर्म करत असताना मी राजकोषामधून 1ही रुपया खर्च केला नाही आहे. माझ्या परिवाराने, माझ्या म्हणजे स्वतःची जी धनसंपदा आहे, माझ्या वडिलांनी कमावली असेल, माझ्या आजोबांनी कमावली असेल, माझ्या परंपरेने आमची स्वतःची जी धनसंपदा आहे त्या स्वतःच्या धनसंपदेमधून हे 9 करोड रुपये मी खर्च केले. या पैशामध्ये जनतेचा 1 रुपयासुद्धा नाही. आणि मी सुद्धा तुला मागितलं नाही की तू मला द्यावं म्हणून. आणि मी जर तुला मागितलं नाही, तू जर मला म्हणाला नाही, तर मी केलेल्या कर्मामुळे तुझ्या मनामध्ये अकुशल विचार उत्पन्न का झाला? तुला असा विचार तू का केला? अशा प्रकारे राजा त्याला प्रश्न करतो. आणि त्या ठिकाणी तो काही बोलत नाही, परंतु राजा म्हणतो की तुझ्यासारखा व्यक्ती माझ्या राज्यामध्ये राहणं योग्य नाही. आणि त्याला राजदरबारामधून तो हाकलून देत असतो. दुसरा जो कुशल विचार करतो, चांगला विचार करतो, तर त्याला म्हणतो की तू खूप चांगला विचार केला. आजपासून माझं संपूर्ण जे काही धनकोश आहे, हे संपूर्ण धनकोश मी तुझ्या स्वाधीन करत आहे. तुला जे काही दान पुण्य करायचं आहे तर ते दान पुण्य तू करू शकतो. आणि पुन्हा असं म्हटलं आहे की 7 दिवसापर्यंत भिक्खू संघाला, भगवंताला तो जो काही प्रमुख प्रधान असतो तो सुद्धा दान पुण्य करतो. आणि त्याही दानामध्ये राजा बिंबिसार हा प्रतिष्ठित होत असतो, त्याहीमध्ये सहभागी होत असतो. आणि त्यामुळे मला सांगायचं हे आहे की दान पुण्य कर्म करत असताना किंवा संघ दान करत असताना, संघ उद्देशून जे काही आपण कर्म करत असतो, तर ते कर्म करत असताना आपल्याला जर सहभागी होता येत असेल तर आपण निश्चितच त्यामध्ये सहभागी व्हावं. परंतु आपल्याला जर सहभागी होता येत नसेल किंवा आपल्याला जर काही देता येत नसेल तर किमान त्या दान कर्माच्या संदर्भामध्ये आपल्या मनामध्ये आपण अकुशल विचारसुद्धा उत्पन्न करू नये. कारण एखादा व्यक्ती जर दान पुण्य करत आहे, कुशल कर्म करत आहे, आणि आपण जर अकुशल विचार केला तर जसं आपलं चित्त असेल, जसं मन विचार करत असेल, तसं कर्मसुद्धा आपल्याला भोगावं लागत असते. कारण जसे बीज असेल, जसं कर्म असेल, तसं फळ आपल्याला प्राप्त होत असते. आणि त्यामुळे सदा सर्व काळ जिथे जिथे दान पुण्य असतं, जिथे जिथे दान उत्सव असतो, तिथे तिथे आपल्या श्रद्धेने आपल्याला जे काही देता येत असेल
ते आपण द्यावं. त्या दान पुण्यामध्ये प्रसन्न चित्ताने आपण सहभागी व्हावं. अगदी एक ग्लासभर पाणी जरी तुम्ही भिक्षूंना दिलं तेही सुद्धा तुमचं महान आणि असीम असं पुण्य आहे. मग तर तुम्ही भोजन देता, तुम्ही परिष्कार देता, तुम्ही जे काही दान पुण्य कर्म करता तर ते महान आणि असीम असं दान पुण्य तुम्हाला तुमच्या वर्तमानकालीन जीवनामध्ये आणि मृत्यूच्या पश्चात सुद्धा सुगतीला प्राप्त होण्यासाठी हे दान पुण्य आपल्याला सहाय्यक ठरत असते. आणि त्यामुळे निश्चितपणे हे सदा सर्व काळ असे कुशल कर्म पुण्यकर्म आपण करत राहावे. सारीपुत्त भंतेने स्वतःच्या त्या कुशल कर्मासाठी, स्वतःच्या पुण्यकर्मासाठी आणि इतरांना सुद्धा त्या दान पुण्यामध्ये प्रेरणा देण्यासाठी हा जो उत्सव, दान उत्सव हा कार्यक्रम चालू ठेवला आहे तो अत्यंत चांगल्या प्रकारचा आहे. निश्चितपणे या दान पुण्याच्या बलाने भंतेंना सुद्धा आयुष्य वर्ण सुख आणि बल प्राप्त हो. तुम्हा सर्वांना सुद्धा आयुष्य वर्ण सुख आणि बल प्राप्त हो. तुम्हा सर्वांच्या इच्छित आणि पार्चित मनोकामना ढगातून मुक्त झालेला शीतल चंद्रमाप्रमाणे पूर्णत्वात जाओ अशा प्रकारची मंगलमय आणि उदात्त कामना वेळेच्या अभावी व्यक्त करून ही छोटीशी धम्मदेशना संपन्न करतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांना दीर्घायुष्य लाभो.